आई हा? तुम्ही रात्री कस काय वाघ पाहिला हो? बाई लय ना मोठा वाघ होता. या पण मग ऊसातच तुम्ही कसं घुसला काय इकडं. पाहिलं? लय मोठा वाघ होता बाई. येऊसच गेला का हा त्या? या मोठ्याला ऊसात गेला. ही तेव्हा तिकडं पा काय हा ते बाई तिकडं. बापरे तिकडंच पळाला बरं. आता या बाई पिंजरा लावला. त्याच्यासाठी पिंजरा लावलंय का? हा काय गं? किती हा मोठा काय पिंजरा लावला. किती मोठा बापरे पाहिला का किती मोठा पिंजरा लावलाय बाई. याच्यात कसं पकडतं त्याला येतात आहे ना या बाई वाघ मध्ये घुसला तर कच्ची लगेच पडून जाते. हा. त्या बाई ती. बापरे किती मोठा आहे फटका फटका पडत आहे बर का तो मध्ये अजिबात पाय देऊ नका. या बाई वाघ नाही घुसला का लगेच तो असा फटका पडतोय. ती समोर जाळी आहे ना कसं काय झालं त्या वाघाला? त्या जाळीमध्ये बकरी ठेवायची. ती बकरी जर गागली ना रातचे आणि त्याच्या वासाने आलो ना तो वाघ तर तो पट्टी आहे ना ती त्या पट्टी जर त्याचा पाय पडला नाही असता हा काय तेव्हा नाही ती समोरचा, पट्टी हा, लगेच खाली पडतो आणि मग लगेच वाघ पकडलं जात. म्हणून तो पिंजरा आणि लावायचा का मध्ये सुद्धा जायचं नाही. माणूस आहे बसतो का ते? मग माणूस आहे का नाही? सोनू भाऊ परत तुम्ही सुट्याला गेले अजिबात 7च्या नंतर घराच्या बाहेर निघायचं नाही. आणि या बाई पिंजऱ्याजवळ यायचं नाही बरं का आता अजिबात. आपण राहतो मऱ्यामध्ये हे राहतात वाघ नड ग बाबा. आणि रात्री आईनं पाहायला बरं झालं नाही तर आणि आपण उघडत्या निघलो कसा असतो असं. उघडत्या कसा आवडतात ते पण उघडते ते आपल्याला नाही ते लोक उघडतात. उघडते आपल्या सारख्याला नाही येत. मग चला रे पुढे जाऊन पाहू पुढे जा पण हात लावू नका बर का. हात नाही लावायचा बर का. ही जाळी आहे ना ए, लांब होय लांब होय लांब होय अजिबात हात नाही लावायचा फक्त लांबून पाहायचं. आई इकडं बकरी ठेवता का हा या बाई बकरी इकडं. म्हणा कोंबडी म्हणा काय पण ठेवतात बरं का. बकरी इकडं कोंबडी ठेवायचं कुत्रं. आणि मग तो वाघ येतोय बर का. आणि तो काही शेळीला खात नाही कारण या जाळीमुळे त्याला खोलता येत नाही. हा फक्त त्या जाळीमध्ये ठेवायचं. बकरी जिवंत राहते आणि तो पकडला जातो. हा ना पाय ना. आणि तो मोठा वाघ राहतो ना शक्य पूर्ण लोखंडातून फॅब्रिक हात लावू नका त्याला बर का. ही बाई तार आहे ना ही तार ही खाली ना त्या पट्टीला जोडेल ही तार आणि ही पट्टी पाय दिला का वाघने ही पट्टी लगेच खाली ती तार लगेच खाली वडली स्प्रिंग लगेच ते खाली ठिशके स्प्रिंग असते ना स्प्रिंग सारखे होते लगेच खाली वाघ त्याच्या पाय पडला लगेच बंद. शक्ती आहे ना लगेच असं खाली. मग आपण ती ती चौकट आहे ना त्या चौकटीतून बघायचा वाघ. आणि वाघ इकडं सुटलाय का या गाव या ऊसात गेला आई अरे म्हणल्या त्या ऊसात. रात्री आले ना मी पोराला घेऊन सावड्याला घेऊन अशी चालले होते रस्त्याने तर अशी उडी मारली ना तर लगेच इकडच असा पळाला. पळाला तर मग मी पोर घेऊन लगेच पळाले ना घरी. बरं झालं लवकर घरी आले. चक्राला जेवण झाल्यावर चक्कर मारित होती. दिवसा जर ठेवले ना दिवसा वागे लोक आता काम करतात शेतात दिवसा नाही येणार तो लोकांची चावचाव ऐकून. तर रात्री ना बकरी गागली का ती एकांतात राहते ना मग जर बकरी गागली का लगे वाघ येईल. हा बकरी गागली का मग वाघ येतो. पाहिलं किती आवाज आली आवाज आली बकरीचा आवाज. लोक म्हणत नाही ना मग आता हे नागर वखर बाया कांदे काढी असं असते ना त्याच्यामुळं आणि मोकळं पटंग नाही इकडं राहिलं मोकळं काय एवढं ऊस आहे. सोनू सोनू चला घरी आता वाघ पकडला का मग संध्याकाळी आपण जर येऊ बरं पकडला का. एवढ्या 2-3 दिवसात वाघ पकडणार आहे इकडं मग आपण पाहायला येऊ हा. वाघ कसं राहतो ते पाहू ना किती मोठं झालं. सापडायला तर आता तो पाय हा पिंजरा. मी तर अजून ओरिजिनल पाहिलं नाही भाऊ. उसाकडे पाहिलं चला रे. येईल. हे पोरं, या तुम्ही. उसाकडे पाहून चला. पिल्ल बिल्ल राहायची मग किल्ला राहतंय वाघ राहतोय त्याच का 6 वाजता येतोय का. बरं आम्हाला